नमस्कार, मी किशोरी आंबे म्हणजेच लक्ष्मीच्या मंगळामधली संगीता खरे आणि हे आहे अभय खडपकर. ते दिनकर खरे. हा म्हणजे दिनकर खरे आमचे हे आमचे अहो. ताई, लग्नाचा माहोल आहे, किती तयारी झाली काय सांगाल त्याबद्दल आणि किती धमाल म्हणजे गडबड किती चालू आहे? गडबड तर खूप चालू आहे, कारण का आमचं डे नाईट शूट चालू आहे आणि नुसतं लग्न म्हणजे लग्न नाही आहे. आमच्याकडे संगीतही होतं, आमच्याकडे हळदही झाली, आमच्याकडे मेहंदी झाली. तर सगळा हा माहोल अगदी लग्नमय झालाय आणि खूप मजा करतोय. एक घरातलंच एखादं लग्न असल्यासारखं आम्ही सगळे वापरतोय. खरंच आनंदाचा भाग आहे. ती वाहिनी आणि त्याच्यावरचा कुठलाही कार्यक्रम, वाहिनी हे एक आपल्या कुटुंबातले एक सदस्य बनले. स्टार प्रवाह हे तुमच्या कुटुंबातले सदस्य आहे असं मला वाटतं. म्हणून आमची मालिका पाहताना या लग्न समारंभातल्या सगळ्या विनंती तुम्ही देखील सोबत आहात असं आम्ही तरी समजतो. येस, आणि आमच्या बहिणीच्या लग्नाला यायचंय तुम्हाला. म्हणजे आमच्या बहिणीचं लग्न सतत चालूच आहे आणि ते चालूच राहणार आहे बरेच दिवस. आम्ही एकदम असं डेस्टिनेशन वेडिंग करतो ना तसं केलंय. फक्त ते तुमच्याच घरात बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला तुमच्याच घरात यायचं आणि टीव्हीचं फक्त बटन ऑन करायचंय आणि पाहत राहा. 9:30 वाजता लक्ष्मी आणि सोमवार ते शुक्रवार फक्त आपल्या नाट्या वाहिनीवर म्हणजे स्टार प्रवाहावर. मुलीला श्रीमंत घरात दिलेली आहे, पण कसं आहे की परिस्थिती तुमची वेगळी आहे ती त्यांना माहिती नाहीये. तो ही लपवालपी करताना किती दमछाक होते? ह्या लपवालपी करताना माझी काय दमछाक झाली आहे का, मला 2 बॅटल्स जिंकावी लागतात. एक त्यांच्या घरी, चांदेकरांच्या घरी, आणि एक हे बॅटल नाही आमच्या घरचं बॅटल. तर त्यांनाही मला लपवाछप्पी करावी लागते. कारण का आता तुम्हाला म्हणून सांगते, बँकेतून घर गहाण ठेवून कर्ज काढलं मी हे एवढं सगळं लग्न करायला माझ्या नैनीचं. यांना माहिती नाही ना, म्हणजे मी माझ्या तायडीकडनं पैसे उसने घेतले आहेत, ते हळूहळू फेडणार आहे मी सावकाशीने, एवढंच सांगितलं यांना. काय म्हणले तू? तायडीकडनं थोडे उसने घेतले. थोडेच घेतले. वय थोडे घेतले. काय माहितीये, ह्या तिच्या क्षमतेवर माझा लय विश्वास आहे माझ्यापेक्षा. त्याच्यामुळे कधी कधी भीती वाटते. काय उद्योग तुम्ही सांगता येणार नाही, पण तेवढाच विश्वास आहे. जो उद्योग करेल ते करेल भीतीचं आहे का नाही. लग्नाचा शूट आहे, धमाल वगैरे सुरू आहे. तुमच्या लग्नाचे दिवस तुम्हाला आठवतात का? लग्नाचे आपल्या आपल्या लग्नाचे दिवस आठवतात तर संगीतच्या प्रेमातच पडले आम्ही असं लग्न म्हणलं का. खरं सांगू, माझ्या नैनीच्या लग्नामध्ये ज्या माझ्या मनाच्या भावना आहेत त्याच भावना त्यावेळी तिच्याबद्दल माझ्या. म्हणजे आमच्या लग्नाचे दिवस कसे आठवतात. एखादी पोरगी आपलं सगळं घरदार सोडून दुसऱ्या घरात येते ना, त्यावेळी खरी जबाबदारी दुसऱ्या घरातल्या माणसांची जास्त असं मला वाटतं. आणि यांनी मला तसंच अगदी सांभाळलं. म्हणून मला असं वाटतं की माझी नैनी बी ज्या घरात जाईल, माझ्या मुली, माझी नैनी, माझी कला, माझी काजू ज्या घरात बी जाईल त्या घरात त्यांनी त्यांना सुखाने नांदवावं, सांभाळून घ्यावं. अशा चुका छोट्या मोठ्या होतात माणसांकडनं, आपल्या घरातल्या माणसांकडनं बी होतात. ही मुलगी तर परक्या घरातून येते तुमच्या घरात, तर तिला थोडंसं सांभाळून घ्यावं एवढंच मला वाटतं. माझं म्हणणं काय सांगतो याच्या पूर्वी ती कुठल्याही घरातली असेल, एकदा तुम्ही तिला स्वीकारली ना आपल्या मुलाची पत्नी म्हणून, आपली सूनबाई म्हणून, तिला ना आपल्या मुलीसारखं वागवता येते. आपसुक सगळी कामं सोपी होतात. हे नातेसंबंध निर्माण करणं दोन्ही बाजूने असतं, पण मुलगी एकटी येते हे जर आपण ध्यानात ठेवतो तर ते अधिक सोपं होतं असं. संगीतच्या वेळेला मी ताईचा इंटरव्ह्यू घेतला होता, तेव्हा ताईने एक उखाणा घेतला होता. आज तुम्हाला उखाणा घ्यायचं ताईचा? आता ही घेत आता आता तुमची पाळी, आता यांची पाळी. अरे गाणं ताईसाठी कुठला जर असेल मनाच्या धुंदीत येना सगळे घसारेना. जावा तिकडं. ओके, ताई आता सुंदर नटलेली आहे, तुम्ही कॉम्प्लिमेंट द्याल तर काय द्याल? ती म्हणते आमच्या खऱ्यांच्या पोरी जगात भारी. आमच्या खऱ्यांच्या पोरींची आई त्यांच्याहूनही भारी. काय म्हणतात?
जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आमच्या मालिकेवर तुमचं खूप खूप प्रेम आहे हे आम्हाला दिसून येत आहे. तसंच प्रेम कायम ठेवा, आमच्यावर प्रेम करा, आमच्या कलाकारांवर सगळ्यांवर प्रेम करा. आम्ही तुमच्यासाठी दिवस रात्र आम्ही काम करतो, तुम्हाला एंटरटेन करायसाठी आम्ही हे सगळं करतो. म्हणजे तुम्ही ज्याच्यातून आनंद घ्यावा असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही हे सगळं करतो. कारण का तुम्हाला आम्ही आमचं समजतो. आम्हाला जसं तुम्ही आमच्यातले कॅरेक्टर्स तुमच्यामध्ये बघता तसं आम्ही तुमच्यातले कॅरेक्टर्स आमच्यात आणतो आणि आम्ही इनॅक्ट करतो प्रत्येक कॅरेक्टर. तर आम्हाला सांभाळून घ्यायची चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा, पण आमच्यावर असं सदैव प्रेम ठेवा आणि आमची सिरियल बघत राहा. लक्ष्मीच्या पावलात 9:30 वाजता. खूप साथ.